सिटी इंडिया न्यूज तर्फे अतुल रायलकर आज प्रभाग क्रमांक 4 मधले उमेदवार श्रीमान सतीशजी वैद्य आणि वंदनाताई चामटकर यांच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत निवडणुकी संदर्भात. तर आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. मग नमस्कार सतीश भाऊ, सिटी इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आणि वंदनाताई नमस्कार, सिटी इंडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 4 वर्धा शहरातली जी ही नगर परिषद निवडणूक आहे, तर या संदर्भात आपण काय बोलणार आहे? म्हणजे हे नगर परिषदची जी निवडणूक आहे, तर तुम्ही काय उद्बोध घेतला त्या निवडणुकीचा? या नगर परिषद निवडणुकीत आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकज बाबू यांनी आम्हाला संधी दिली आणि या प्रभागातील गेल्या बरेच वर्षापासून विविध विकास कार्य होते. प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा पूर्णत्वास आणली आणि राहिलेले उर्वरित कार्य जे नगर परिषद सभासद झाल्यानंतरच क्लिअर होतात, त्या संदर्भाने आम्ही ते कार्य पूर्ण करण्यासाठी या नगर परिषद नगरसेवक पदाकरिता इथे उमेदवारी जाहीर केली आणि येणाऱ्या भविष्यात आम्ही ते कार्य नक्कीच पूर्णत्वास आणू अशी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि या केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या भारतीय जे सत्ता आहेत त्यांच्या माध्यमातून विविध योजना सुद्धा या प्रभागात राबवू अशी आपल्या सर्वांना आम्ही देतो. आपण माझे नगरसेवक म्हणून आधी होता नगर परिषदला, है ना, नगरसेवक म्हणून आधी माझी नगरसेवक म्हणून होता ना. आता तर तुम्हाला पुन्हा संधी मिळालेली आहे, तर तुम्ही संधीचं सोनं कराल का? यास नक्की संधीचं सोनं करून त्या तो सुद्धा मला एक अनुभव होता 5 वर्षाचा मागील काळात. त्यावेळेस मी स्वीकृत सदस्य म्हणून कार्य केलं आहे आणि आता मधात सुद्धा मी प्रशासन बसल्यानंतर विविध विकास कार्य आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून केले आहे आणि येणाऱ्या काळात जर मी नगरपालिकेत सत्ताधारी म्हणून पक्षाच्या माध्यमातून निवडून आलो तर विविध विकास कार्य सुद्धा या प्रभागात पूर्णत्वास आणि. मॅडम, तुम्ही आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये विकासाला कोणत्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देणार? नमस्कार, मी वंदना प्रकाश चामटकर, भारतीय जनतेचे उमेदवार. मी सर्वप्रथम पंकज भाऊचे आभार मानते. त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल आणि ज्या काही समस्या आहे त्या मी करण्याचे प्रयत्न करेल. जशा आपण विकासाच्या ज्या समस्या आहे, पाणी, ते समजा नळाचे ते जे कामं राहतील, जे आपले रोडचे कामं राहतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, समजा साफसफाई, नालीचे कामं, या गोष्टीवर आहे. नक्की करू आम्ही. बरं, प्रशासकीय काळामध्ये आता निवडणुका या वर्षी लागलेल्या आहे, पण या आधी प्रशासकीय काळ होता, तर तेव्हा टॅक्स, घराचा टॅक्स म्हणा किंवा दुकानाचा टॅक्स म्हणा, हा भरपूर प्रमाणात वाढलेला होता. तर त्या संबंधी तुम्ही काय पाऊल उचलणार? मागील हिवाळी अधिवेशनात आम्ही तो मुद्दा घेतलेला होता. त्यावेळेस सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. यांना आम्ही त्या वाढलेल्या घर टॅक्सबद्दल निवेदन दिलं आणि त्यांनी सुद्धा यावर त्वरित कारवाई करून आता तो मागील काळात 2.5 वर्ष उद्धव ठाकरेची सरकार होती, त्यामुळे ते काम असं म्हणायला हरकत नाही की ठप्प होतं, पण परत आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि परत तो विषय मोकळा झाला आणि आता प्रत्येक आपल्या इथे वर्धा नगरपालिका तसेच महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्यांना सुद्धा ते GR सुद्धा काढलेला आहे. आचारसंहितानंतर तो सुद्धा मार्ग मोकळा होणार. ज्यांना तो टॅक्स लागत आहे त्यांना टॅक्समधून सवलत देण्यात येईल. आता जसं इथे मॅडम तुम्हाला पहिल्यांदा ही उमेदवारी मिळालेली आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मला सर्वप्रथम मेन म्हणजे आपले पंकज भाऊनी आम्हाला, वर्धा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांनी तुम्हाला उमेदवारी दिली. त्यांनी विश्वास ठेवून संधी दिली आणि त्यांचे खूप खूप आभार आहे. आणि आता जसं इथे इतरही लोक बसलेले आहे, तर तुम्ही काय म्हणाल या निवडणुकीच्या संदर्भात? जे आमच्या प्रभागचं काम आहे, प्रभाग क्रमांक 4 त्यामध्ये बंटीभाऊ आहेत, वंदनाताई चामटकर यांनी जे कामं केले, बंटीभाऊनी आजपर्यंत सगळे रोड, नाल्यांचे, रस्त्यांचे ते कामं अगोदर खूप पेंडिंग होते, ते कामं बंटीभाऊनी वारंवार पाठपुरावा करून पूर्ण केले आणि आज आमचा वार्ड हा म्हणजे वर्धा नगर परिषद मध्ये सर्वात व्यवस्थित वार्ड आहे. आमच्याकडे गार्डन व्यवस्थित आहे, पूर्ण मुलांना म्हणजे जे त्याला जे म्हणायचं आपलं जी गार्डन मध्ये जिम, ओपन जिम आहे,
प्रत्येक वार्ड याच्यामध्ये हे बनलेले आहे, योगासाठी सेट बनलेले आहे. तिथे अजून काही लोक आपले प्रोग्रामही सुद्धा करतात, छोटे छोटे जे प्रोग्राम असतात तर त्या लोकांना त्या सुविधा झाल्या, म्हणजे लोकांना मंगल कार्यालय करायची गरज पडून नाही राहिली आज. आणि प्रत्येक आमच्या वार्डामध्ये रोड, रस्ते, नाल्या आणि बंटीभाऊच असं आहे, तुम्ही फोन करा लगेच बंटीभाऊ येतात, कुठलं कारण सांगत नाही. म्हणजे फोन केल्यावर भाऊ ही समस्या आहे तर भाऊ हे म्हणत नाही की बा मी नंतर येतो, तर भाऊ बस 2 मिनिटं थांब मी आलो. तर असा बंटीभाऊचा मन मिळावू स्वभाव आहे. तर सतीशजी वैद्य, जसं आता जनतेने जर तुम्हाला कधी म्हटलं की बा माझी ही समस्या आहे, तर तुम्ही त्यावर काय ठोस उपाय करणार? म्हणजे लगेच करणार की काही अवधी घेणार? नक्कीच लगेच करण्याचा प्रयत्न करू. जसं आपण म्हटलं की आमचा उमेदवार महिला उमेदवार नवीन आहे, तो नवीन जरी असला तरी राजकारणापेक्षा तो समाज करण्यात सक्रिय आहे. आणि समाज करण्यात सक्रिय असल्यामुळे आज त्यांना आम्ही सर्वप्रथम समाज करण्याला महत्त्व देतो, त्यानंतर राजकारणाला महत्त्व देतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना सुद्धा या अनुभव येईल आणि राजकारणात सुद्धा ते नक्कीच प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात सुद्धा ताबडतोब आम्ही दोघंही मिळून पूर्णपणे प्रयत्न करू. मॅडम, जसं मला ऐकण्यामध्ये आहे की तुम्ही योगा क्लासेस वगैरे चालवता, तर त्या संबंधी 2 शब्द बोला. आमचे ते बोरुटकर सर म्हणून आहे, ते छान योगा वगैरे घेतात आणि सांगतात पण योगाबद्दल. आणि सगळा आमचा मोठा ग्रुपच आहे. महिलांसाठी तुम्ही आहात ना योगा? ठीक. तर सिटी इंडिया न्यूज तर्फे आपण आता यांच्याशी खास एक चर्चा केलेली आहे. मी आशा करतो की वर्धा शहरातील प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार सतीशजी वैद्य आणि वंदनाताई चामटकर, तसेच नगर अध्यक्षकरिता निलेशजी किटे हे पण उभे आहे बीजेपी पक्षातर्फे. तरी मी आशा करतो की हे भरघोस मतांनी निवडून यावे अशी माझी इच्छा आहे. एक सेकंड. आता जे हे लोक म्हणतात की नगर परिषदमध्ये टॅक्स वाढलेला आहे, हे नगर परिषदनं वाढवलेलं नाहीये. हा महाराष्ट्र सरकारचा GR आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, सर्वांचे टॅक्स वाढलेले आहे. त्यामुळे इथल्या नगर परिषदचा टॅक्स वाढले हे जे भ्रम फैलत आहे हे चुकीचं आहे. टॅक्स कमी करायचं असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिथं शिफारस करून ते करता येईल. आता जसं पवारांनी ते प्रयत्न केले सुद्धा आहे. आणि या विषयावर सुद्धा एक मला महत्त्वाचं बोलायचं आहे की नागरिकांना सुद्धा मी आवाहन करतो किंवा विनंती करतो की आपण म्हणतात की आपलं टॅक्स वाढलेला आहे, पण आपण जर टॅक्स नियमितपणे जर भरला तर टॅक्स वाढताना व्याज वाढवता हा प्रश्न कुठे निर्माण होत नाही. म्हणून प्रथम आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे की जो आपल्याला येणारा टॅक्स आहे तो आपण नियमित जर भरला तर हा प्रश्न सुद्धा आपला मार्गी लागून जाईल आणि येणाऱ्या काळात हा टॅक्स वाढला किंवा चक्रवाढ होता हा विषय संपून जाईल. ठीक आहे, चला.